मुरमुरे बघितले की आपल्याला फक्त दोनच पदार्थ डोळ्यासमोर दिसतात, ते म्हणजे कुठले तर एक आहे भेळ आणि दुसरा म्हणजे चिवडा. पण आज आपण भेळ चिवडा यापैकी कुठलाही पदार्थ बनवणार नाहीत आणि सुशीला देखील नाही. जरा वेगळा आणि व्हायरल हा पदार्थ आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ना पूर्णपणे तोंडाची चव निघून जाते, तर तोंडाला चव आणणारा आणि शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ आहे. तर बघा मग करायचं काय, तर इथे मी घेतले आहेत चुरमुरे. साधारणतः 4 वाट्या चुरमुरे आहेत. अगोदर स्वच्छ चाळून घेतले. नंतर कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि याला हलकंसं गरम करून घ्यायचं. गरम केल्यामुळे ना याला छान असा कुरकुरीतपणा येतो. कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना कधी कधी काय होतं, चुरमुरे ना थोडेसे सरदतात. पण आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे चुरमुरे आहे तसेच राहतात. पण तरीसुद्धा मी एकदा गरम करून घेतलेत, कारण त्याला चांगला असा कुरकुरीतपणा येईल. तर बघा चांगले भाजलेत. एक मुरमुरा असा आता दाबून बघितलं तर चांगलं व्यवस्थितपणे भाजलेला आहे. आता ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचा. साहित्य घेतलं आहे कढीपत्ता, एक मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि ते आपल्याला पुदिन्याचे पानं भरपूर सारे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर वाटीभर शेंगदाणे घ्यायचेत. ते सगळं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. एकदम मोजक्या साहित्यातच आज आपण हे बनवणार आहोत. तर तेल अगोदर गरम करून घ्यायचं. अगोदर कोथिंबीर तळून घेणार आहोत. कोथिंबीर छान व्यवस्थितपणे तळून घ्यायची. अगोदर स्वच्छ धुवून नंतर वाळवून घ्यायची आणि नंतर तळायची. कोथिंबीर तळल्याच्या नंतर याचा पूर्णपणे कलर चेंज होतो. तर बघा या पद्धतीने कोथिंबीर तळली गेलेली लगेच बाजूला काढायची. अशी कुरकुरीत कोथिंबीर तयार होते. कोथिंबीर बाजूला काढून घेऊया. आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेत आहे. चांगला कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. सध्या ना उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला तोंडाला चव राहत नाही किंवा आदल्या वेळेत काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा झाली असेल ना, तर हा पदार्थ एकदा नक्कीच बनवून बघा. पुदिनाच वापर केला आहे, कारण पुदिना उन्हाळ्यामध्ये ना थंडावा देतो आपल्या शरीराला आणि पोटालाही. त्यामुळे पुदिनापासून आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. आता राहिलेल्या ज्या मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या यामध्ये घालून घ्यायच्यात आणि आपण तळून घ्यायच्या. मिरच्यासुद्धा छान व्यवस्थितपणे तळून घेतल्या आणि मिरचीसुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली. आता पुदिन्याची पानं यामध्ये घालायची. इथे ना आपल्याला पुदिन्याचा वापर जरा थोडासा जास्तच करायचा आहे. हे जे पानं होते मी अगोदर तोडून घेतले आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि नंतर परत त्याला चांगलं अगोदर थोडंसं सुकवून घ्यायचं आणि नंतरच तळायचे. कारण यामध्ये थोडंसं पाणी राहिलं ना तर ते पाण्याचे शिंतोडे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर थोडेसे अंगावरती उडून येतात. त्यामुळे थोडेसे सुकून घ्या धुतल्याच्या नंतर. पुदिना पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आणि जे शेंगदाणे घेतले आहेत ते शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. यामध्ये तुम्ही थोडेसे काजूसुद्धा घालू शकता किंवा बदामसुद्धा घालू शकता. पण बदाम ना सध्या उन्हाळा आहे त्यामुळे बदामामध्ये भरपूर सारी गरमी राहते, त्यामुळे ते बदामाचा वापर मी करणार नाही. त्याचबरोबर काजूचा पण करणार आहे. एकदम साधी सिंपल सोप्या पद्धतीने बनवायचे आहे. तर बघा जे आपण कढीपत्ता, पुदिना आणि मिरची तळून घेतली ना, ती थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि चांगली मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं. तर बघा एकदम असं बारीक फिरून घेतलं. आता एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी थोडीशी हळद एका वाटीत टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला. आमचूर पावडर असेल तर घालू शकता किंवा जलजिरा पावडर असेल तरीही घालू शकता. माझ्याकडे नव्हती त्यामुळे चाट मसालाच घातला आहे. 2 चमचे पिठी साखर घालायची आणि हे चांगलं अगोदर मिक्स करून घ्यायचं. तर आपला हा सिक्रेट मसाला बनवून तयार झाला. तर बघायचे पुदिना, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर आपण मिक्सरला फिरून घेतली एकदम बारीक, ती या मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायची. सगळी व्यवस्थितपणे मिक्सर पुसून यामध्ये घालून घ्यायचं आणि अगोदर चांगलं व्यवस्थितपणे मुरमुऱ्याला लागेल इतपत चांगलं मिक्स करून घ्यायचं. माझा ना थोडासा ट्रायपॉड हलत होता त्यामुळे मी ते पूर्णपणे व्हिडिओ शूट करू शकले नाही आणि सध्या ना मी संध्याकाळीच हा व्हिडिओ बनवत होते त्यामुळे थोडासा क्लिअर आलेला नाही. आणि हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स झालं की लगेच शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आणि परत छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. हा जो पुदिना चा चिवडा आहे त्याचबरोबर आपण याला पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा म्हणू शकतो. खायला खरंच खूप छान लागतो. जरा वेगळी पद्धत वापरून केला आहे आणि पुदिन्यामध्ये ना भरपूर सारा थंडावा असतो. उन्हाळ्यामुळे ना आपण पुदिनाचा हा चिवडा नक्कीच खाऊ शकतो. त्याचबरोबर बनवायला सुद्धा खूप सोपा आणि खायला सुद्धा खरंच एकदम असा चटपटीत खमंग असा तोंडाला चव आणणारा हा चिवडा आहे. या उन्हाळ्यामध्ये हा एकदा पुदिना म्हणजेच पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.